नमस्कार मंडळी, आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून ही बिस्किटं बनवलेले आहेत. याच्यात मैदा साखर अजिबात वापरलेला नाही आणि याच्यात घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप वापरून हे बिस्किटं बनवले आहेत. बाहेरच्या बिस्किटमध्ये भरपूर प्रमाणात मैदा, पाम ऑइल शिवाय साखरसुद्धा वापरलेली असते. त्यामुळे मुलांना बाहेरचे बिस्किट देण्याऐवजी घरच्या घरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बिस्किट नक्की बनवून पहा. खूप छान तयार होतात, एकदम क्रिस्पी. बघू शकता तुम्ही ही बिस्किटं झालेली आहेत. चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहतात ते सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. तर इथे हे बिस्किट बनवण्यासाठी 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. पाव कप एवढा रवा घेतलेला आहे. नंतर आपण साखर वापरणार नाही, त्यामुळे इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक कट करून घेतलेला आहे. नंतर 2-3 विलायची इथे मी सोलून याच्यात घालत आहे. तुमच्याकडे विलायची पावडर असेल तर ती डायरेक्ट वापरली तरीसुद्धा चालेल. नंतर आता 1 टीस्पून म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 1 चमचाभर एवढी बेकिंग पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. नंतर इथे चवीपुरतं मीठ घातलं आहे. हे मिक्सरला आपल्याला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. नंतर इकडे बघू शकता, हे एकदम बारीक असं झालेलं आहे. आता हे पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवल्यामुळे गूळसुद्धा व्यवस्थित बारीक होतो. नंतर आता हे एकदा मी मिक्स करून घेत आहे. आता ही बिस्किटे आपण तेल किंवा बटर न वापरता बनवत आहोत, त्यामुळे घरीच हे तूप बनवलेलं आहे ते मी एकदा वितळून फक्त घेतलं आहे, जास्त गरम नाही. वितळून घेतलेलं पाव कप एवढं तूप घालायचं आहे. आता तूप याच्यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने या पिठाला तूप व्यवस्थित असं छान चोळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तूप मी याच्यात व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. याचा असं थोडंसं ओलसरपणा या पिठाला यायला पाहिजे. जर येत नसेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण अजून थोडंसं वाढवू शकता, कारण प्रत्येकाच्या घरचं गव्हाचं पीठ, रवा हा वेगवेगळा असतो. कोणी बारीक रवा वापरतं, कोण जाड रवा, त्यामुळे तूप थोडं कमी जास्त लागू शकतं. तर बघू शकता बऱ्यापैकी हे मिक्स झालेलं आहे. आता याला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध वापरायचं आहे. तर मी सुरुवातीला 2 चमचे एवढं दूध याच्यात घालत आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. दूध घालूनही याला व्यवस्थित बाइंडिंग जर येत नसेल तर आणखी 1-2 चमचे तूप याच्यात घालायचं आहे. जास्त दूध वापरायचं नाही, नाहीतर बिस्किटे नंतर नरम पडू शकतात, एकदम खस्ता तयार होणार नाही. तर इथे बघू शकता दूध घालून मी व्यवस्थित मिक्स केलं होतं, परंतु अजून याला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही, म्हणून आणखीन इथे 2-3 चमचे मी तूप वापरले आहे आणि याला मिक्स करून घेत आहे. लागलं तर मी आणखीन 1-2 चमचे दूध आणि तूप याच्यात ॲड करणार आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे. तर इकडे बघू शकता मी आणखी 2 चमचे म्हणजे टोटल 4 चमचे दूध आणि 2 चमचे तूप याच्यात घातलं होतं आणि याला आता छानपैकी असं मिक्स करून घेत आहे. तर आता या पिठाला व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे टोटल मी पाव कप आणि वरून 2 चमचे तूप आणि 4 चमचे दूध याला वापरलं आहे. आता हे 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. 10 मिनिटामध्ये रवा व्यवस्थित याच्यात भिजला जातो आणि नंतर आपण याची बिस्किटं बनवणार आहोत. तर इकडे बघू शकता आता 10 मिनिटानंतर मी बिस्किटं बनवायला घेतलेली आहेत. ही बिस्किटं मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने व्यवस्थित याला बिस्किटचा शेप द्यायचा आहे. चिरा येत आहेत ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 10 मिनिटे प्रीहीट करून अजून 10 मिनिटे याला बेक करून घ्यायचं आहे. मी ओव्हनमध्ये करून घेत आहे. तर मी
2-3 बिस्किटे हाताने केली व नंतर या पद्धतीने पोळपाटावर हे पीठ या पद्धतीने लाटून घेतलं आहे. साईडच्या चिरा व्यवस्थित बंद करायच्या आहेत आणि कुठलंही झाकण किंवा डब्याचं वगैरे छोटंसं झाकण घेऊन या पद्धतीने बिस्किटं मी बनवून घेतली आहेत. अशा पद्धतीने एकसारखी बिस्किटं तयार होतात. आणि 160 डिग्रीला ओव्हन मी 10 मिनटे प्रीहीट करून घेतला आणि 10 मिनटासाठी नंतर बिस्किटही लावून घेतली आहेत. 10 मिनटानंतर इथे बघू शकता बिस्किटे आपली व्यवस्थित अशी बेक झालेली आहेत. आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बिस्किटे एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि दूध आणि तुपाचं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रमाण वापरा. तुमची सुद्धा बिस्किटं एकदम खुसखुशीत तयार होतील. तर एक बॅच तयार झाली आहे. दुसरी बॅचसुद्धा मी ओव्हनला बेक करून घेतली आहे. इकडे आपली बिस्किटं तयार झाली आहेत, बघू शकता. मुलांना बाहेरची बिस्किटं देण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी नक्की बनवून पहा. खूप क्रिस्पी अशी क्रंची तयार होतात, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक व्हिडिओला नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.